चला जाऊ श्रीराम टेलरिंग सेंटरमध्ये कपडे खरेदी करू। योग्य भाव, विनम्र सेवा देणारे 47 वर्षापासून ग्राहकांच्या सेवेसाठी कार्यरत असलेले श्रीराम टेलरिंग सेंटर, मेन रोड, इचलकरंजी येथे शर्टिंग, पॅन्ट पीस, जीन्स पॅन्ट, टी शर्ट व साडी अशा विविध खरेदीसाठी व एकाच छताखाली खरेदी करण्यासाठी चला जाऊ श्रीराम टेलरिंग सेंटरमध्ये। संपर्क क्रमांक 9823 58 11 88। नमस्कार, मी राजू मेत्री, महाराष्ट्र आपल्यामध्ये आपलं स्वागत। पाहूया सविस्तर वृत्तांत। इचलकरंजी महानगरपालिकेकडून प्रवाशांचे खड्ड्यातून स्वागत। इचलकरंजी महानगरपालिकेचे पंचगंगा फॅक्टरीजवळ महानगरपालिकेने स्वागत कमान उभी केली आहे। या कमानीजवळ रस्त्याचे खड्डे पडल्याने पाणी साचल्याने खड्ड्यातील पाण्यातून बाहेरगावच्या प्रवाशांना या खड्ड्यातून प्रवास करावा लागतो। तर या प्रवाशांना असे वाटते की इचलकरंजी महानगरपालिका आम्ही खड्ड्यातून आल्याने आमचे स्वागत होत आहे का, असा प्रवाशांना प्रश्न पडत आहे। सदरचे हे खड्डे ताबडतोब बुजवावेत, अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा मनसेचे राजेंद्र निकम यांनी दिला। तर या खड्ड्यामुळे मोठे अपघात होत असल्याची नागरिकांतून बोलले जाते। इचलकरंजी महानगरपालिकेने रस्त्यासाठी कोट्यावधी रुपये खर्च करून डांबरीकरण रस्ते केले आहेत, पण बरेच ठिकाणी हे खड्डे पडल्याने हे खड्डे कधी मुजवणार, असा नागरिकातून प्रश्न पडला आहे। मी राजेंद्र निकम, मनसे जिल्हा उपाध्यक्ष, चिखली विधानसभा। आज इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीनं गेल्या अनेक वर्षापासून हे साखर कारखाना रोडवर कमानीजवळ महानगरपालिकेनं रस्त्याचं कामकाज विस्तृत दर्जाने केलेलं आहे। कारण या रोड करतेवेळी या मटेरियलमध्ये कोणतेही व्यवस्थित सामान वापरलेलं नाही आणि खड्डे पडून इथं पावसाचं पाणी साचतं आहे। या खड्ड्यातून जाणं येणाऱ्या वाहनधारकांना व जनतेला नाहक त्रास होतो आहे। इथे अनेक ॲक्सिडेंट झाल्यात, एक वाहनधारक दवाखान्यात ॲडमिट झालेत, पण इचलकरंजी महानगरपालिका ही लक्ष देत नाही। कारण ही महाराष्ट्रातली 1 नंबरची महानगरपालिका असून या महानगरपालिका असून अर्थ नसून फळाची अवस्था या इचलकरंजी महानगरपालिका झाली आहे। या महानगरपालिकेनं 8 दिवसात ह्या पाण्याची तर निचरा न केल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने तीव्र स्वरूपात आंदोलन करण्याचा इशारा आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने देत आहोत। जय हिंद, जय महाराष्ट्र।